आराध्या आराध्या मी तुझ्याकडे पदर पसरते, भीक मागते. तूच एकटी हे करू शकतेस. तूच ही भीक माझ्या पदरात टाकू शकतेस ग. माझा मुलगा, त्याचं प्रेम हे फक्त तूच करू शकतेस आराध्या. त्याच्या मनातला तिरस्कार फक्त तू दूर करू शकतेस. मी तुला शब्द देते ग, यापुढे माझ्या हातून कुठली चूक होणार नाही. आणि यापुढे मी जर कुठली चूक केली ना तर तू माझा जीव सुद्धा घ्यायला मोकळी आहेस. माझ्यावर एवढे उपकार कर आराध्या. आत्या एवढे उपकार कर माझ्यावरती. आत्या तुम्ही आधी उठा बघू. माझ्या अशा पायाशी बसू नका, वयाने खूप मोठ्या आहात तुम्ही. उठा बघू आधी. असं पायाशी बसून याचना करताय, बरं नाही वाटत. प्लीज उठा प्लीज. माझ्याकडे काही पर्यायच नाहीये ग. श्रेयसची होणारी ताटातूट मी सहन नाही करू शकणार. मी जिवंत आहे ते फक्त श्रेयसकडे बघून आणि श्रेयससाठी. निदान त्याच्या मनातला माझ्याबद्दलचा राग जरी गेला ना तरी खूप आहे ग माझ्यासाठी. आत्या श्रेयसला आपण थोडा वेळ दिला पाहिजे असं वाटतंय मला. आणि सध्या तो पण खूप भावनांचा सामना करतोय, खूप गोष्टी त्याच्या मनात सुरू आहेत. आणि आता त्याला कुठलाही मानसिक ताण नको म्हणून डॉक्टरांनी बजावलंय आपल्याला. त्यामुळे मी शब्द देत नाही, पण प्रयत्न नक्की करेन. प्रयत्नात कुठलीही कसर सोडणार नाही मी. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता तरी 2 घास खाऊन घ्या प्लीज. नाही आराध्या, एकतर माझा मुलगा माझ्याशी बोलेल, नाहीतर मी हे घर सोडून यातना भोगायला निघून जाईल. जंगलात जाऊन देहत्याग करीन. जंगलातले पशु पक्षी माझ्या देहाला टोचून टोचून माझा जीव घेतील, तेव्हाच मला मुक्ती मिळेल. आत्यांचं एक वेगळंच रूप पाहिलं मी आज. मुलासाठी जीव कासावीस झालेल्या आईचं. काय ग, प्लेट तशीच घेऊन आलीस? नाही म्हणाला त्या. एका पॉइंट नंतर मलाही काही आग्रह करायला जमलं नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समजूच शकतो ना आजी आपण. दयानंद काकांनी हे एवढं भयंकर कृत्य केलंय आणि श्रेयसने कसं फटकारलं बघितलं ना. खूप लागलंय त्यांच्या मनाला. त्यांनी मला सरळ सांगितलं, जोपर्यंत श्रेयस मला माफ करत नाही तोपर्यंत मी एक घास खाणार नाही. घर सोडून जायची भाषा करत होते आजी ते. मी म्हटलं त्यांना, श्रेयसला थोडा वेळ द्या, बघू आता. तुला काय वाटतं, श्रेयस माफ करेल तिला? याचं उत्तर काही दिवसांपूर्वी खूप सोपं होतं आजी. तुम्हीच बघा ना, आपला तरी कुठे विश्वास होता आत्यांवर. पण आता परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यांची अवस्था खूप खूप वाईट आहे. चारी बाजूंनी मार खाल्लाय आणि या पश्चातापात त्यांचं मन पार पोळलंय. आणि आजी, या जगात त्यांना आपल्याशिवाय आहे तरी कोण? ठीक आहे, म्हणजे श्रेयसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचाही राग समजून घेण्यासारखा आहे. पण मला वाटतंय तो आत्यांच्या बाबतीत कदाचित चुकीचं वागतोय. मलाही तसंच वाटते. तिच्या नवऱ्याच्या वाईट कृत्यामुळे तिच्या मनात आपल्या इतकाच राग आहे ना. आणि तिनं नवऱ्याची नातं टाकल्यातच जमा आहे. खरं बोलतेस तू. आता तिला या जगात आपल्याशिवाय आहे तरी कोण? आणि अशा परिस्थितीत आपण तिला टाकून देणं आपल्याला शोभत नाही ते. हो आजी,
दयानंद काकांनी जे काही केलंय त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळणारच आहे. पण या सत्यामुळे आत्यांचं आपल्या घराशी आणि श्रेयसशी असलेलं नातं तुटू नये. श्रेयसच्या या वागणुकीमुळे त्यांनी कुठलं विपरीत पाऊल उचलू नये एवढंच वाटतंय मला. विपरीत पाऊल म्हणजे? तुला काही शंका आहे का? म्हणजे शकुंतला तिच्या जीवाचं काही? एकतर माझा मुलगा माझ्याशी बोलेल, नाहीतर मी हे घर सोडून यातना भोगायला निघून जाईल. जंगलात जाऊन देहत्याग करीत. जंगलातले पशु पक्षी माझ्या देहाला टोचून टोचून माझा जीव घेतील, तेव्हाच मला मुक्ती मिळेल. मामा, गेल्या 6 महिन्यातले अकाउंट्स मी सगळे चेक केलेत. जिथे जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे तिथे मार्किंग्सही केलेत. बरं, पण आता आपला मेन फोकस फक्त 40 लाखांवर असू दे. आपल्याला त्या व्यवहाराच्या तळाशी जायचंच आहे, काही करून जायचंय. आपल्याला माहिती आहे कोण इन्व्हॉल्ड आहे ते, पण आपल्या एंट्रीज पक्क्या असायला हव्या. म्हणजे काही ऍक्शन घेण्याआधी आपला होमवर्क फुल प्रूफ असायला हवा. श्रेयस, आलं माझ्या लक्षात नक्की तुला काय म्हणायचंय ते. चला श्रेयस, एक मिनिट ऐक ना. मी काय म्हणत होतो, अरे तू आज घरी शकू आत्यांशी खूप तोडून वागलास रे, त्यामुळे त्या खूप हर्ट झाल्या रे. मला असं वाटतं की तू इतकं कठोर वागायला नको होतं. तिच्या नवऱ्याने काय केलं विसरलंस तू मामा? हे माझं काय होतंय माहितीये, त्या समोर आले ना माझ्या, की तिच्या नवऱ्यानी जे घाणेरडे प्रकार केलेत, गलिच्छ प्रकार केलेत, ते सरकन डोळ्यासमोर येत आहेत माझ्या, आणि ते आयुष्यभर येत राहणार आहे. मामा, त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या बायकोला, माझ्या वहिनीला त्यांनी. हे ना सगळं फार त्रासदायक आहे, आणि मी हे सगळं विसरणं अशक्य आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत यापेक्षा वेगळं मी नाही वागू शकत त्यांच्याशी, आणि मला नाही वाटत की मी काही चुकीचं वागतो. आणि मामा, त्या माझ्या डोळ्यासमोर आल्या की मला त्रास होत राहणार. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे की या विषयावर आपण नको बोलूया. या विषयावर तुम्ही मला काही सांगू नकोस. नाही श्रेयस, तू अगदी बरोबर बोलतोयस. मला पटतंय तुझं बोलणं. मला काय म्हणायचंय श्रेयस, बघ ना, शकुताईंचा यामध्ये काही सहभाग नाही रे, आणि मला मान्य आहे की त्या स्वभावाने खाष्ट आहेत, पण तुझ्या बाबतीत त्यांची माया अगदी खरी आहे रे. तुला बरं नव्हतं ना, त्यावेळी त्या नेहमी तुझ्या मागे पुढे असायच्या, तुझी काळजी करायच्या. दयानंदच्या वागण्याने त्या खचून गेल्यात रे, आणि तू पाहिलंस ना, शर्मेने ते तुझ्याकडे पाहतही नाही. मला वाटतं की मेलेल्याला मारण्यात काय अर्थ नाही रे. झालं बोलून, जाऊया. मामा, अरे मीटिंगला वेळेत पोचायचं म्हणून आपण इतकी घाई केली ना. आता इतकी घाई करून इथेच थांबायचं का? चला जाऊ, चल. अक्षय, अरे विचार करण्यातच वेळ घालवणार आहेस का? मग काय करू, आधीच अविचाराने वागलो, त्याची काटेरी फळं खाण्याची वेळ आली आहे, पुन्हा अविचारच करू का? हे पण आपण विचार करून नंतर काहीतरी करणार. तोपर्यंत तू श्रेयस, तू सगळं शोधून मोकळा होईल. अक्षय, हे बघ, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. तू बघितलंस ना आज डायनिंग टेबलवर श्रेयसने इनडिरेक्टली का होईना आपल्यावर आरोप केलाय, आणि तसाच धावत तो ऑफिसमध्ये गेलाय. अक्षय, जर श्रेयसला आपल्या विरुद्ध पुरावा सापडला तर आपल्यावर हे घर सोडून जायची वेळ येईल. तसं काही होणार नाही, तो शांत बस. मी कुठलाही पुरावा मागे ठेवला नाही. अरे पण त्याचा रोख आपल्यावरच आहे ना. बर, मी काय म्हणते, हे सगळं होण्याआधीच आपण आरडाओरडा करायला सुरुवात केली तर? नाही म्हणजे काहीही झालं तरी पहिल्या फटक्यात मांजर मरायलाच पाहिजे.
आपल्या गळ्यापर्यंत येणारे श्रेयसचे हात इथेच थांबले पाहिजेत. हे बघ, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण कसं करायचंय सगळं? कसं थांबवायचं श्रेयसला? तेच तेच तर कळत नाहीये मला. अक्षय, अशी कुठली गोष्ट आपल्याला करता येईल ज्यामुळे श्रेयस आपल्यावर आरोप नाही करणार आणि हा विषय असाच हवेत विरून जाईल? डॅड, मला असं वाटतंय या मॅटरमध्ये आपण डॅडला इन्व्हॉल्व करूया. त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करूया की कसा श्रेयस आपल्यावर आरोप करतोय, त्यामुळे आपण कसे हर्ट होत आहोत हे दाखवूया. प्लॅन चांगला आहे. हो, म्हणजे डॅड श्रेयसला प्रेशराईज करतील. भाऊ भावावर संशय घेऊन आरोप करतोय त्याचा कांगावा करूया. म्हणजे डॅड श्रेयसले हे मॅटर विसरून जायला भाग पडतील. वा, नाईस प्लॅन. आणि तसंही बाबा इमोशनल आहेतच, म्हणजे तुझा हा प्लॅन नक्कीच वर्क करेल. मी तुम्हाला जे पॉइंट सांगितले ते आपण लंच नंतर डिस्कस करूया. हा, मीटिंग मध्ये तुम्ही आता गेलात तरी चालेल, नंतर बोलू आपण. हा, सी यू. याला म्हणतात टेलिपॅथी. तुलाच कॉल करणार होतो समोरच्याला कटवून, तेवढा तुझाच फोन आला. कटवून म्हणजे? असंच असतं. आपल्या माणसाशी बोलायला आपण डेस्परेट असलो ना कि मग कोणी मध्ये आलेलं चालत नाही. आता तुझं पण असंच झालं असेल ना? मला खूप मिस करत असशील, डेस्परेट असशील माझ्याशी बोलायला म्हणून कॉल केलायस ना? कसं सांगू याला? मला शकू आत्यांबद्दल बोलायचंय, पण हा तर एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये. काय लाजतेस का? बोल ना. तू पण ना आराध्या, मी तुझ्या समोर असतो तेव्हा दूर लोटतेस, आणि मी दूर गेलो की तुला राहत नाही. हो ना? हॅलो, आहेस ना का ठेवलास फोन? का आज फक्त माझा आवाज ऐकायचा मूड आहे? आम्हाला पण ऐकू दे जरा आवाज. बोल काहीतरी. हो, बरोबर बोलतोस तू श्रेयस. कधी कधी आपण आपल्याच माणसांना दुखावतो आणि मग वाईट वाटतं. तू माझ्याबद्दलच बोलतेस ना श्रेयस? अरे नाही, तुझ्या आवाजावरनं जाणवतंय मला की काहीतरी मनात आहे, काहीतरी बोलायचंय, धाकधूक होतेय, हेजिटेशन आहे, पण काहीतरी बोलायचंय. हो ना? हो, मला बोलायचंय तुझ्याशी, म्हणूनच फोन केलाय मी तुला. पण फोनवर बोलता येत नाहीये, काही गोष्टी समोरासमोरच. देर यू आर. तू सांग फक्त, आत्ता समोर हजर होतो. मग हळूच कानातच सांग. अरे श्रेयस, अरे तसं नाही, पण तू मला सांग ना, तुला आज लवकर यायला जमेल का घरी? अरे प्रश्न है कहा काही? आप बुलाए और हम ना आए, ऐसा कभी हो सकता है? बरं ठीक आहे, मी ठेवते फोन. हॅलो, एक मिनिट. नाही, तू घरी आहेस, तुला सगळ्यांसमोर बोलता येत नसेल ते ठीक आहे, पण मी बोलूच शकतो. तू एकदाही म्हणाली नाहीस तरी मी मात्र हजारदा म्हणू शकतो. आय लव्ह यू आराध्या. आय लव्ह यू. आराध्या, आय लव्ह यू.
म्हणायला काहीच हरकत नाहीये. प्रेम तर करतेस ना माझ्यावर, मग बोलायला लाजायचंय कशाला? हाय, आज तू जेवलायस ना वेळेवर? कामाच्या गडबडीत विसरू नकोस हा. आलं ना कोणीतरी समोर. हो, आपण भेटल्यावरच बोलू, पण तू लवकर ये हा. अर्थात. आय लव्ह यू. ऐकायचंय ना मला लवकर. बरं ठीक आहे, ठेवते मी. श्रेयसशी बोलत होतीस ना? शकुंतलाबद्दल काही बोललीस का तू त्याच्याशी? आजी श्रेयसच होता. आत्यांबद्दलच बोलायला फोन केला होता, पण माझा काही धीर झाला नाही. विचार केला मी प्रत्यक्षात भेटूनच बोलेन, कारण आत्यांचा विषय काढला म्हणजे तो रागावणार एवढं नक्की. समोरासमोर बोलणं झालं तर कसं निदान त्याची समजूत तरी काढता येईल ना. बरोबर आहे तुझं. अवघड तर जाणारच आहे त्याचा राग काढणं. म्हणजे ज्या प्रकारे तो सकाळी बोललाय ना शकुंतलाशी. हो आजी, आत्या खूप हर्ट झाल्यात. त्यांना भेटून आले त्यानंतर त्यांनी खोलीचं दार पण उघडलं नाही. अगं बाई, आराध्याचा फोन. हा आराध्या, बोल ना. संजय मामा, श्रेयस ऑफिस मधून निघाला का? म्हणजे श्रेयस अजून घरी पोहोचला नाहीये का? अगं त्याला ऑफिस मधून निघून तर बराच वेळ झाला. अच्छा, मग पोचायला हवा होता इतक्यात. आला मामा तो, त्याची गाडी दिसली मला. बरं ठीक आहे ठीक आहे, चाल. ओके ओके. डॅड, तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं. अक्षय, माझं जरा महत्वाचं काम चालू आहे. ते काम संपलं की आपण शांतपणे बोलू. हा, काम जरा. नाही बाबा, हे बोलणं जास्त महत्वाचं आहे. अरविंद, हे अरविंद, अरे शकुंतला दिवसभर खोलीतून बाहेरच नाही आली. आराध्या नाश्ता घेऊन गेली होती, तो पण तिने खाल्ला नाही. जेवायला पण आली नाही. दार बंद करून बसले रे. काळजी वाटते. काय सांगता? मी आलो बघू. डॅड, डॅड फक्त 2 मिनिट. डॅड ऐकून तर घ्या. प्लीज, मी काय डॅड. म्हणते.
काय हा अवतार केलायस तू? आणि बॅग घेऊन तू कुठे निघालीस? अरविंद, एवढं सगळं घडून गेल्यानंतर मी या घरात नाही राहू शकत. मी हे घर सोडून जाते.